नमस्कार मित्रांनो, मी सय्यद लियाकत कांग परिसर न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। तालुक्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। विधानसभा निवडणुकीसाठी 4 नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेतल्यानंतर उमेदवारांना चिन्ह वाटप झाले। दुसऱ्या दिवशी मंगळवारपासून जामनेर तालुका मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडाला आहे। नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे चिन्ह मतदारापर्यंत अगोदरच पोहोचले आहे। रॅली, सभा व कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे। सोबतच येत्या काही दिवसात मोठ्या राजकीय नेत्यांच्या सभा घेऊन त्याद्वारे वातावरण निर्मिती होणार आहे। ग्रामीण भागात सकाळपासूनच प्रचार वाहनाची धूम दिसत आहे। मतदारसंघात रिंगणामध्ये 10 उमेदवारांमध्ये लढत होत असून खरी लढत भाजपाचे गिरीश महाजन व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे दिलीप खोडपे यांच्यात होणार आहे। 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता प्रचार थांबणार आहे। प्रचारासाठी दिवस कमी असल्याने मोठ्या नेत्यांच्या सभा आयोजित करून वातावरण निर्मितीचा प्रयत्न आहे। उमेदवारांनी मतदाराच्या भेटीगाठीवर भर दिल्याचे दिसून येत आहे। काही उमेदवारांनी ढोल ताशाच्या गजरात गावामध्ये रॅली काढून निवडणुकीचा रणसंग्राम सुरू केल्याचे चित्र आहे। विविध पक्षाचे झेंडे, बॅनर, पोस्टर पहिल्याच दिवशी गावात पोहोचल्याचे कुतूहलही मतदारांमध्ये दिसून आले। त्यांचे निवडणूक चिन्ह, व्यक्तिगत माहिती मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी आता केवळ 7 दिवस आहेत। कमी दिवसात जास्त श्रम घ्यावे लागणार असल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी रणनीती आखली जात आहे। काही उमेदवारांनी प्रचारासाठी इव्हेंट मॅनेजर नेमले आहेत। उमेदवाराचे चिन्ह, पक्ष आणि गीतांची मेजवानी प्रचार वाहनाद्वारे मतदारांना घेता आली। आता पुढे 18 नोव्हेंबरपर्यंत भोंग्याची किरकिर मतदारांना सहन करावी लागणार आहे। उमेदवाराचा प्रचार साहित्य, जाहीरनामा, निवडणूक चिन्ह, उमेदवाराचे आवाहन थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचविण्याची किमया सुरू आहे। रॅली, सभा, कॉर्नर बैठकासाठी कार्यकर्ते समर्थकांची गर्दी जमा करण्याचे कसब उमेदवाराचं राजकीय पक्षांना करावे लागत आहे। जाहीरनामा घराघरात पोहोचला। प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांना निवडणूक जाहीरनामा मतदारांच्या घरापर्यंत पोहोचला आहे। विद्यमान आमदारांनी आपल्या जाहीरनाम्यात विकास कामांची लांबलचक यादी दिली आहे। त्यामुळे आमदारांनी केलेले विकास कामाला मतदार किती साथ देईल हे पाहणे रोचक ठरणार आहे। नमस्कार।